फक्त एकेरी स्वरूपाची धाव पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला जातोय. ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न जरूर होता, कव्हर आणि मिड ऑफचं क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु टाइम करता आला नाहीये. प्रॉपर टायमिंगचा अभाव आणि त्यामुळे मिळाली फक्त एकेरी स्वरूपाची धाव. दोन सलामीवीर फलंदाज रोशन पाटील आणि वैभव ढमाळे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र उंचपुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. हॅलो, मोठा फटका, परंतु टायमिंग पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग साधता येत नाहीये फलंदाजांना. मिळते या चेंडूवरती मात्र 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं फलंदाज वैभव देखील आपलं खातं खुलं करतोय. दोनही फलंदाजांचा खेळ जर आपण पाहिला तर दोनही फलंदाजांना सुरुवात मात्र संत केली आहे, परंतु कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये ही वादळापूर्वीची शांतता देखील असू शकते, कारण क्षमता आहे चिंचपाडा संघामध्ये. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू डाव्या एष्टीला सोडून जाणारा पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतर चेंडूचा होतो इशारा आणि या अवांतर धावेच्या बरोबरीनं का होईना संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा येतात त्या बिनबाद 4 धावा. P1चं षटक हाताळलं जातंय गोलंदाज रोहित ठाकरेच्या माध्यमातून. रोहितच्या षटकातील हा पहिला अवांतर चेंडू आणि अवांतर चेंडू नंतर मात्र कदाचित गोलंदाजीमध्ये काहीशी वेगळी रणनीती आखण्याचा मानस कारण क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय बदल. सुरुवातीला आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर, परंतु आता मात्र लॉंग ऑफ खुला केलाय आणि मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक आणला जात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा मानस होता फलंदाज रोहितचा. प्रॉपर टायमिंगचा अभाव. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडू या षटकातील झाले आहेत. 3ही चेंडूवरती रोहितच्या वाट्याला 2 चेंडू आलेत. मोठा फटका घेण्याचा मानस दाखवला गेला, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव. म्हणजे ज्या मंद गतीने गोलंदाजीचा मारा केला जातो, धीम्या गतीने गोलंदाजीचा मारा केला जातोय, हेच प्रमुख कारण आहे. मात्र चेंडू टाइम करता येत नाहीये. यावेळेस पॅड लाईनला चेंडू केला गेलाय. खराब लाईन, मनगटी ताकदीचा वापर, वरिष्ठवर पाहायला मिळतो आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार. मिळतोय चौकार. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रूफ. 4 धावांसाठी चौकार. तर या ठिकाणी मात्र आपण आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे फलंदाजी करणाऱ्या चिंचपाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि बॅक टू बॅक हा तिसरा खणखणीत चौकार. चौकारांची हॅट्रिक मात्र पाहायला मिळते ती फलंदाज रोशनच्या बॅटमधून. तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेतला हा 50वा चौकार मात्र या ठिकाणी नोंदवला गेला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून धावफलकावरती धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तब्बल 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. दोनही सलामीवीर फलंदाज एकीकडे जर आपण पाहिलं तर दुर्वांश 11 चिंचपाडा विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर या 2 संघादरम्यानची पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण पाहतोय. अंजूर संघाचा जर आपण विचार केला तर भिवंडी विभागातून हा संघ मात्र या ठिकाणी दाखल झाला आणि चिंचपाडा संघाचा जर आपण विचार केला तर रायगडचा हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
चिंचपाड संघाच्या रायगड क्रिकेट इतिहासामध्ये आपलं नाव मात्र सुवर्ण अक्षरांनी कोरले. अनेक दिग्गज खेळाडू या चिंचपाड संघाने देखील रायगड क्रिकेटला दिलेत आणि अशा प्रतिभावान खेळाडूंचा भरला असलेला हा चिंचपाड संघ आज मात्र युवा टॅलेंट 90 खेळाडू मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र या प्रकारच्या स्पर्धांमध्ये जरूर दाखवल्या जातील. चला विनंती असेल अंजूर संघ त्याचबरोबर चिंचपाड संघ आणि पंचांना देखील की वेळेचा कोणत्याही प्रकारचा दुरुपयोग होता कामा नये. आपण वेळेला प्राधान्य द्यायचंय कारण अजूनही बरेचसे सामने या स्पर्धेमध्ये खेळवणं बाकी आहे. यावेळेस मात्र स्लॉटमध्ये चेंडू आहे, जबरदस्त टायमिंग आणि तितकाच सुरेख झेल. पहिला मोठा धाव फलंदाज रोशनची खेळी मात्र संपुष्टात. नौका फलंदाज प्रीतम केणी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना परंतु ज्या फलंदाजांना लगातार 3 चौकारांची आतषबाजी या स्पर्धेतलं पहिलं चौकार हॅट्रिक ज्या फलंदाजांना पूर्ण केलं तो रोशन पाटील. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज हितेश मनेरा एक वेगळ्या बॉलिंग स्टाईलच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी करताना हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतो. एक वेगळी स्टाईल आहे, एक वेगळ्या स्टाईलमध्ये गोलंदाजी करतोय हितेश मनेरा. आपल्या वैयक्तिक कोड्यातील पहिला दबाव जरूर असेल हितेश वरती कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज वैभवला मात्र तंबूचा रस्ता दाखवला परंतु त्यानंतर कोण रोखेल फलंदाज रोशनला. यावेळेस मात्र आसमानी सुलतानी षटकार येतोय तो फलंदाज रोहितच्या बॅटमधला रोशनच्या बॅट. या षटकारानं मात्र रोशन पाटील अप्रतिम फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस संधी निर्माण झाली आहे, स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मात्र अपुरा पडतोय. जीवनदान जरूर या ठिकाणी म्हणता येणार नाहीये परंतु दैव बलवत्तर ठरते मी म्हणेन फलंदाजांचं असं म्हटलं जातं. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, नशीब देखील या ठिकाणी साथ देत असतो शूरवीरांचा आणि जो शूरवीर यावेळेस मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आतषबाजी चौकार षटकारांची रोशन पाटील या फलंदाजच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. हाय अँड हँडसम षटकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक गगनभेदी षटकार जरूर फलंदाजाच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू वरच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेला. यावेळेस क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे, शॉट करायला चेंडू अडवला जाणार तोपर्यंत मात्र मिळते फलंदाजांना संधी. रोशननं ओळखलंय ह्या षटकातील शेवटचा चेंडू आहे, सिंगल मात्र स्ट्राईक आपल्याकडे पुन्हा एकदा रिटर्न केली आहे. 2 षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्त्या केल्या. धावफलकावरती मात्र एक भरली मोठी धावसंख्या अर्थातच 30 धावा धावफलकावरती, एक गडी बाद 30 ही धावसंख्या धावफलकावरती उभारली गेले. प्रतिषटक 15च्या सरासरी आतापर्यंत धावा उभारल्या गेल्यात. पहिलं षटक P1चं रोहित ठाकरेनं मात्र महागड्या षटकाला अंतिम 3 चेंडूवरती आलेल्या लगातार 3 चौकारानं मात्र संपूर्णपणे सामन्याचं जे पृथक्करण आहे ते बदलून गेलं, सामन्याचं जे समीकरण आहे ते बदलून गेलं. पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाजाचं वर्चस्व होतं, अवघ्या 4-5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या परंतु अंतिम 3 चेंडूवरती मात्र आलेल्या 3 चौकारानं जो मोमेंटम मिळाला, जी गती मिळाली धावगतीला आणि ती गती मात्र दुसऱ्या षटकामध्ये देखील कायम राखण्याचं काम केलं. 2 उत्तुंग षटकार आपण रोशन पाटीलच्या बॅटमधून पाहिले आणि या 2 षटकाराच्या मदतीनं मात्र दुसऱ्या षटकात देखील धावा उभारल्या गेल्या. 2 षटकांच्या समाप्त्या धावा आल्यात त्या एक गडी बाद
30 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर या सत्रातील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. इथे मात्र थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय अंजूर संघाला. सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध रुवांश 11 चिंचपाडा या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. 30 धावा धाव फलकावरती आल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर. गोलंदाज किशोर तर या ठिकाणी किशोर आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाज किशोर. किशोर वरती देखील दबाव असणार आहे कारण आघाडीचे 2 अस्त्र निकामी केल्यानंतर रोशननं मात्र दबदबा निर्माण केलाय आपल्या नावाचा या सामन्यामध्ये आणि येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती केवळ आक्रमण करायचं. आपला जो दबदबा आहे तो दबदबा मात्र या सामन्यामध्ये शेवटपर्यंत कायम ठेवायचा. पहिल्या चेंडूवर आक्रमण जरूर केलं. या अगोदरच्या षटकाच्या अंतिम चेंडूवर त्यानं सिंगल स्ट्राईक मात्र मोठ्या विश्वासानं आपल्याकडे घेतली होती, परंतु कौतुक किशोरचं देखील करावं लागेल. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला, जमिनीला फटका पाहायला मिळाला. इथून मात्र तिसऱ्या षटकात थोडासा सावध खेळ कारण अंतिम षटकामध्ये रोशनचं मैदानावरती असणं ही जमेची बाजू असू शकते फलंदाजी करणाऱ्या चिंचपाडा संघासाठी. गोलंदाज पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑन द नी झालाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू टोलावला जातो आहे आणि अप्रतिम टायमिंग, क्लासिक फटका, चेंडू सीमारेखा पार. आणखीन एक ब्रँडेड चौकार. प्रीतमच्या बॅटमधनं मात्र एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य ज्याला म्हटलं जातं, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, पुस्तकी फटका ऑन द नी झाला आणि त्यानंतर मात्र इनसाइड आउटचा फटका. क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक तैनात, झेल पूर्ण केला जाणार आणि प्रीतमची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. दुसरा फलंदाज गमावलाय तो दुर्वांश 11 चिंचपाडा संघानं. संघानं एक चौकार जरूर लगावला, परंतु त्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही फलंदाज प्रीतमला आणि या नादामध्ये उंच षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र प्रीतम तंबूच्या आश्रयाला नौका फलंदाज संकेत पाटील, परंतु कोण रोखणार रोशन पाटीलला. रोशननं मात्र आपली आक्रमकता दाखवत असतात. या सामन्यातला रोशनच्या बॅटमधनं निघालेला तिसरा उत्तुंग षटकार संघाला मात्र घेऊन जातोय 2 गडी बाद 41च्या घरात. तर या ठिकाणी आणखी गगनभेदी षटकार आपण पाहिला. तब्बल 3 षटकार 3 चौकार आतापर्यंत या फलंदाजाच्या बॅटमधनं आपण पाहिलेत आणि तब्बल 33 धावांची बहारदार खेळी मात्र रोशन या सामन्यामध्ये साकारली आहे. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम मात्र या खेळाडूने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या नावावरती केलाय. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सांघिक धावसंख्येचा रेकॉर्ड यावेळेस मात्र नो चेंडूचा इशारा येतोय. स्क्वेअर लेग पंचांचा स्टमक हाईट अर्थात कमरेच्या उंचीच्या वर असणाऱ्या फुलटॉस चेंडूला बीमर चेंडू संबोधलं जातं. 1+4 एकूण 5 धावांचा बोनस या चेंडूवरती मिळतोय. या 5ही धावा जमा होत आहेत त्या फलंदाजाच्या खात्यामध्ये आणि यानंतरचा येणारा चेंडू असेल तो म्हणजे 6 धावा षटकार येतोय म्हणजे 1+6 असे एकूण 7 धावा या चेंडूवरती मिळतील आणि इथून मात्र येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल. पंचांचा देखील इशारा आमच्यापर्यंत येतोय.
खुला लायसन असेल. अगोदर जर आपण पाहिलं तर विस्फोटक फलंदाजी करणारा रोशन आणि त्यानंतर मात्र मिळालेली ही संधी. यावेळेस बॅटलाईनला चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला टोलवला गेलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल आणि त्याचा फायदा मात्र उचलला जातोय. जिथे एसआयला हवी होती 1 धाव त्या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं सांघिक अर्धशतक मात्र या ठिकाणी पूर्ण केले जाते. 50 धावांचा पल्ला मात्र ओलांडला जातोय आणि या स्पर्धेतले पहिलं अर्धशतक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच एक नवा विक्रम फलंदाजीच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाजी करणाऱ्या चिंचपाडा संघाचा पुन्हा एकदा ऑनसाइडचे क्षेत्र निवडलं गेलंय. कावू कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं चेंडूवर येणार, चेंडूची उचल करेल, परतफेकी होईल. तोपर्यंत मात्र पुरेसा अवधी दोनही फलंदाजांना एकवटलीच जाते. फक्त एकेरी स्वरूपाची धाव आणि या एका धावेला संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा आल्यात त्या 2 गडी बाद. 51 धावा 3 षटकांमध्ये प्रतिषटक 17च्या सरासरीनं या 51 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 21 धावा या गोलंदाजांना खर्च केल्यात. म्हणजे आघाडीचे 3ही गोलंदाज सपशेल अपयशी झाल्याची चिन्ह मात्र आपल्याला या मैदानावरती या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतं. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज रोहितनं. रोहितच्या गोलंदाजीचं पृथक्करण 1 षटक 0 निर्धाव, 17 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. दुसरं षटक हाताळलं गोलंदाज हितेश मनेरा. 1 षटक 0 निर्धाव, 13 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. तर तिसरं षटक हाताळलं गोलंदाज किशोरचं. 1 षटक 0 निर्धाव आणि तब्बल 21 धावा या गोलंदाजाला खर्च केल्या आणि कोणत्याही प्रकारची सफलता मात्र या गोलंदाजाला मिळाली नाहीये. तर नौका गोलंदाज जयेश यावेळेस मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु रोशन मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय आणि रोशन वरती मात्र नजरा असतील क्रीडा रसिकांच्या. कारण रोशनचा जर आपण विचार केला तर आपल्या वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून केवळ 8 धावा हा फलंदाज दूर आणि तब्बल 5 चेंडू अजूनही या सत्रातील बाकी आहेत. ज्या फॉर्म मध्ये हा फलंदाज फलंदाजी करतोय तब्बल आपण पाहिलं तर 3 षटकार 3 चौकार या फलंदाजच्या बॅटमधून आले. यावेळेस मात्र मोठा फटका 42 या धावसंख्येवरती अर्धशतकीय खेळी करण्याचा मानस मात्र झेल पूर्ण केला जातोय आणि फलंदाज रोशन पाटीलची खेळी मात्र संपुष्टात. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जातं या खेळाडूचं. तब्बल 3 चौकार 4 षटकार आणि अवघ्या 16 चेंडूमध्ये 42 धावांची बहारदार खेळी संघाला मात्र भक्कम स्थिती मिळवून दिली. ती फलंदाज रोशन पाटील, नौका फलंदाज यावेळेस प्रतीक भोईर आणि संकेत पाटील ही जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उर्वरित चेंडूंचा कशा पद्धतीने समाचार घेतला जाणार यशस्वी गोलंदाज नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज जयेश डाकी. यावेळेस मात्र बॅटिंगचा चेंडू केला गेलाय. फुलटॉसचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जरूर तैनात, मात्र केवळ दर्शक बनून चेंडू वन बाउन्स सीमारेखा पार, दणदणीत चौकार. चौकारांना मात्र दुर्वांशी लेवाना चिंचपाडा संघ धावफलकावरती धावा उभारतोय. तब्बल 55 धावा, 3 गडी बाद 55 ही धावा संख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. फलंदाज प्रतीक भोईर ऑन स्ट्राईक अंतिम षटकामध्ये. यावेळेस मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रीटचा टाइम करता येत नाहीये. केवळ आउटर एज गेट चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. स्लिप कॉरिडॉर मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र मिळते फलंदाजांना संधी. आपापला एंड या ठिकाणी बदलला जातोय आणि या अदला बदलीनंतर धावफलकावरती मात्र बदल पाहायला मिळतोय. 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या
ही निश्चितपणे 56 आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस टप्प्याचा चेंडू होता ऑनसाइडच्या क्षेत्रामध्ये, चेंडू वळवला गेलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात, झेल सुटतोय. संधी मात्र मिळते फलंदाजांना, जीवनदान जरूर मिळतंय. पुरेसा अवधी होता क्षेत्ररक्षकांकडे, मात्र हा चेंडू जज करता आला नाहीये. शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड मात्र कुठेतरी ढिली होते. चेंडू जमिनीला दान केला जातोय आणि 2 महत्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातात. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 58च्या घरात. अंतिम षटकात जयेश डाकी मात्र कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये, क्षेत्ररक्षणाची मात्र साथ या ठिकाणी निश्चितपणे मिळत नाहीये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि यावेळेस फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा रेखा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. काय असते मात्र हे पहिल्या क्षेत्रामध्ये दाखवून दिलं. तुर्वांशील जिंकपाड संघाचा जर आपण विचार केला तर तब्बल 4 षटकांमध्ये प्रतिषटक 16च्या सरासरीनं एकूण धावा उभारल्या गेल्या 64 आणि विजयासाठी लक्ष्य मात्र उभारलं गेलं ते 65 धावांचं. प्रतिषटक 16.25च्या सरासरीनं या 65 धावांचा पाठलाग सिद्धिविनायक अंजूर संघ कशा पद्धतीनं करणार याचं प्रत्यक्ष वर्णन मायक्रोफोनवरती राष्ट्रभाषा हिंदीतून ऐकवण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होत आहेत गणेशजी गावंड सर. तुर्तास मी थोडेसे थांबतोय, थोडा पॉज घेतोय, परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. पार्किंग बॉईज ग्रुप कामोठे आयोजित अंडर-21 नगरसेवक चषक 2019 आणि जसा खेळाचा उत्तरार्ध सुरू होईल या आपण मायक्रोफोनवरती जोडले जाऊत राष्ट्रभाषा हिंदीतून गणेशजी गावंड. परंतु तोपर्यंत मिळतोय अवधी, तर जाऊया सुमधुर संगीतासाठी आमच्या डीजे यांच्याकडे. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा दादा. पार्किंग बॉयज ग्रुप कामोठे आयोजित अंडर-21 नगरसेवक ट्रॉफी 2019 आयोजक करता काफी सख्ती से पेश आते हुए ये होना चाहिए, ये होना चाहिए क्योंकि रूल्स एंड रेगुलेशन बड़ी है महाराष्ट्र में नामांकित श्रृंखला मानी जा सकती है। अभी तक हमने देखा ही नहीं है अंडर-21 में 50,000 की राशि नजर नहीं आया अभी तक। 364 व्यूज नजर आ रहे हैं। इस श्रृंखला को लाइव देख रहे उन तमाम दर्शकों का स्वागत करना चाहेंगे। वर्ल्ड टेनिस क्रिकेट के माध्यम से बिल्कुल कैमरामैन संदीप, वर्ल्ड टेनिस क्रिकेट के टेक्नीशियन राहुल और डीजे मास्टर डीजे मनीष का स्वागत करना चाहेंगे। स्कोरिंग की भूमिका करते हुए नितिन भगत, दूसरे साइड में शिवाजी चिपलेकर और कमेंट्री बॉक्स में प्रवीण अर्जुने सर और नवी मुंबई का एक स्वीट वॉइस नजर आता हुआ राहुल सिरसाट और मैं गणेश गावंड।
स्वागत करना चाहेंगे। 65 रनों का टारगेट है दोस्तों, प्रति ओवर 15.75 रिक्वायर्ड से रन बनाने होंगे। इस रन को बनाने के लिए 24 गेंदों का सामना। अगर बात करेंगे शुरुआती की बल्लेबाजी करते हुए छिंदवाड़ा टीम ने बैटिंग करते हुए शुरुआती के दौरान 64 रन बनाए, 65 रनों का टारगेट। लेकिन अब यहां पर सिद्धिविनायक अंजुर टीम के सामने 65 रनों का एक विशाल का, यह अंपायर का इशारा, मुकाबला शुरू होने का। पहला ओवर लेकर संकेत पाटिल, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद, ये देखिए यहां पर अंपायर का इशारा, व्हाइट बॉल का, रन मिलती हुई अतिरिक्त रन के साथ खाता खुल चुका है यहां पर सिद्धिविनायक क्रिकेट टीम अंजुर टीम का। अंडर 22 के अंजुर टीम पे ये खिलाड़ी चर्चे में रहने वाला ये गांव है अंजुर। कई बड़े बड़े मुकाबले इनके खिलाड़ी देखते हुए नजर आए हमें। ये देखिए सीधे बल्ले से गेंद को वी शेप में खेलने की कोशिश, मौका था रन आउट लेने का, लेकिन फंबल फील्डर तब तक बल्लेबाजों ने एक सिंगल को अंजाम दिया। टीम का टोटल 1 से आगे बढ़ता हुआ 2 रन। 2 आंकड़े को नहीं भूल सकते। 2 अप्रैल 2011 में भारत ने दूसरा वर्ल्ड कप महेंद्र सिंह धोनी के नेतृत्व में जीता दोस्तों। लोअर फुल टॉस वाली गेंद को निकाला जा चुका है लॉन क्षेत्र में, फील्डर उठाए फेंके, दूसरे के लिए पलटे बल्लेबाज और यहां से सुरक्षित पहुंचते हुए खीमे में और 2 रन मिलते हुए। काफी चीते की चपलाई, लोमड़ी की चालाकी का इस्तेमाल किया। टीम का टोटल अब आगे बढ़ता हुआ 4 रन बन चुके हैं दोस्तों। काफी बढ़िया मेहनत करते हुए बंटी भोईर, सागर पटेल, नीलेश पाटिल, ये सभी आयोजक करता काफी मेहनत करते हुए। ये देखिए दंडागुल बेल्स नीचे आती हुए, ऐसा कहा जाता है दोस्तों। ट्विटर के बिना ट्वीट नहीं हो सकती, फेसबुक के बिना पोस्ट नहीं हो सकती और यॉर्कर के बिना विकेट नहीं मिल सकती। विकेट नंबर पहला, सिद्धिविनायक क्रिकेट टीम अंजुर टीम को पहला झटका लगता हुआ। नए बल्लेबाज जयेश डाकी मैदान के अंदर दाखिल होते हुए। तर येस, मी विनंती करेन की हायवे दिवा या टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। यानंतर लगेच आपली मॅच होईल, ती मॅच असेल 3 ओव्हरची, याची नोंद देखील तुम्ही घ्यायची आहे। तर तत्परतेने तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे। हायवे दिवा टीमचे कॅप्टन, ऑल टू कॉमेंट्री बॉक्स। यस, हाईवे दीवा क्रिकेट टीम तैयार रहिए बगैर टाइम पास के साथ, नहीं तो फिर पैनलाइज किया जाएगा। वक्त जाया ना करे। गेंदबाज ने मारे का रुख राउंड द विकेट का करते हुए। ये देखिए बड़ा स्ट्रोक कन्वर्ट करने की कोशिश, बिल्कुल आउटफील्ड तेजी है। आउटफील्ड में तेजी के कारण यहाँ पर गेंद डीप स्क्वायर लेग रीजन में ट्रैवल होती हुई 2 रन बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ पूरे किए। 2 से टीम का टोटल आगे बढ़ता हुआ। टीम का टोटल 6 रन कुल मिलाकर बन चुके हैं। अगर बात करें तो फिलहाल पहले पावर प्ले का मैंडेटरी पावर प्ले का ओवर्स होता है, जिसमें बल्लेबाजों को खुलकर खेलने का मौका होता है, एक बोनस मिलता है बल्लेबाजों को, लेकिन ये फायदा नहीं उठा पा रहे बल्लेबाज। ये देखिए एग्जीक्यूट किया इस बार पावर जनरेट की स्ट्रोक में, लेकिन फील्डर तैनात मिड विकेट क्षेत्र में आसान सा एक कैच लपका और दूसरा झटका सिद्धिविनायक अंजुर क्रिकेट टीम को लगता हुआ। आहे हवा क्रिकेट पट्टू झाले महानात आले जिगर बाजी युवा कित्येक क्रिकेट पट्टू झाले महानात आले जिगर बाजी युवा क्रिकेट पट्टू झाले महानात आले जिगर बाजी युवा कित्येक क्रिकेट पट्टू झाले महानात आले जिगर बाजी युवा। तो बिल्कुल यहाँ पर जोखिम भरा स्ट्रोक जरूर, लेकिन विकेट अब मिलती हुई गेंदबाज को। ये देखिए आप सीधे बल्ले से कमाल का स्ट्रोक था, क्रैकिंग स्ट्रोक जिसको कहा जाता है, और वही फरमाया था इस बल्लेबाज ने। 1 ही रन मिलती हुई टीम का टोटल आगे बढ़ता हुआ अब 7 रन, 2 विकेट गिर। तो पहली ओवर की समाप्ति हो चुकी है।
पहली ओवर की समाप्ति के बाद अगर बात करेंगे सिद्धिविनायक क्रिकेट टीम अंजुर क्रिकेट टीम का टोटल देखा जाए तो 7 ही रन। 7 का आंकड़ा याद आने के बाद महेंद्र सिंह धोनी की याद आती है। जर्सी नंबर 7 पहनते हैं वो, लेकिन T20 वर्ल्ड कप में उनको शामिल किया जा चुका है, लेकिन फिलहाल वो अब चेन्नई सुपर किंग को प्रमोट करेंगे। काफी सक्सेसफुल कप्तान रह चुके उनके नेतृत्व में, चैंपियन ट्रॉफी जीती, वर्ल्ड कप जीता, T20 का वर्ल्ड कप जीता, ये सक्सेस है उनका। टेस्ट में अव्वल दर्जे का काम उन्होंने किया। तो 7 रन बन चुके दोस्तों। दूसरा ओवर प्रोग्रेस पर गेंदबाजी करने के लिए ध्रुवांशी 11 चिंचपाड़ा की टीम की तरफ से प्रणय केणी दूसरा ओवर लेकर, ओ ये देखिए बड़ा स्ट्रोक, फील्डर तैनात जरूर है और इस बार लॉन्ग ऑफ रीजन को कवर किया और एक और झटका, विकेटों का झटका लगता हुआ, यहां से एक और झटका लगता हुआ। मुझे है काफी पूरी क्लैरिटी के साथ। तीसरा झटका, कमेंटेटर्स का आत्मा डीजे मास्टर को कहा जाता है दोस्तों, क्योंकि हमारा आवाज, हमें जो माइक्रोफोन पूरे साफ सुथरे दिए जाते हैं उनके माध्यम से, तो उनका भी स्वागत। स्कोरर भी बिल्कुल हमारे आंख कान नाक माने जाते हैं, वो भी बेहतरीन काम करते हुए श्रृंखला में। ओ यहाँ पर क्रॉस बैटेड शॉट से इस गेंद को खेलना चाहते, गेंद शॉर्ट फाइन लीग रीजन में फील्ड करते हुए एक ही रन मिलता हुआ, एक दुक्के के साथ यहाँ पर टोटल को अचीव किया नहीं जा सकता। 8 स्कोर कार्ड के ऊपर उस 8 तारीख को कौन भूल सकता है, 8 नवंबर 2016 में नोट बदली हुई थी दोस्तों और अफरा तफरी बहुत हुई थी पैसों की। इस बार तैयार, ओ ये देखिए क्या कमाल की गेंद, वेरिएशन देखने के लिए मिला विविधता गेंदबाजी में और काफी बढ़िया यहाँ पर चकमा खाती हुई गेंद, शानदार यहाँ पर पिच की गई थी प्रणय केनी द्वारा और यहाँ से डॉट गेंदों का सिलसिला जारी होता हुआ, रुका हुआ टोटल यहाँ पर नजर आ रहा है 8 रन। फिर से एक बार तैयार, हवा में गेंद, इस बार काफी देरी तक हवा में रहती हुई मौका मिलता हुआ बॉलर को अपने फॉलो थ्रू में इस गेंद को फील्ड करने का, कैच आउट हुए और यहां से कॉटन बोल्ट जिसको कहा जाता है चौथे विकेट का पतन। इनको छोड़े, ये देखिए एक और तेज गेंद की गई थी, काफी बढ़िया, बिल्कुल शॉर्ट पिच लाइन की गेंद थी। गेंद उछलते ही फ्लाइट पकड़े विकेट कीपर के दस्तानों में, पूरी तरीके से जैसे जंजीरें डालते हैं वैसे इस बल्लेबाजों के पैरों में इस गेंदबाज ने जंजीरें डालकर खड़ा ही कर दिया, टस से मस होने का मौका ही नहीं दे रहे हैं। अब देखिए इस बार खराब गेंद, फायदा नहीं उठा पाए, फील्डर देख रहे हैं और गेंद देखिए कहीं पर निगाह कहीं पर निशाना, लेकिन यहां से ओह ये देखिए, ऐसा कहा जाता है यहां से क्या भगवान को कहते, एक आंख दो तो भगवान देता है 2 और ये देखिए रनआउट का एक और विकेट। अब देखिए यहां पर विकेटों का झड़ा लगता हुआ, पूरी तरीके से तू चल मैं आया ये कहावत लागू होती भी नजर आ रही है।
और एक और विकेट का पतन। विकेट नंबर 5 गिरता हुआ, नए खिलाड़ी मैदान के अंदर, विराज। यश केनी गेंदबाजी के लिए, ये देखिए उठाकर खेल दिया है, ये सक्सेसफुल स्ट्रोक, इस कैमरामैन के ऊपर से जाते हुए गेंद, और 6 रन के लिए इसी का पहला छक्का। विकेट का पतन, छठी का दूध याद दिलाया इन खिलाड़ियों को। ठाकरे, बढ़िया स्लो वन डिलीवरी थी, परख नहीं पाए बल्लेबाज। अब यहां से दबाव दबाव और दबाव, एक विशाल का ये टोटल, सबसे अव्वल दर्जे का टोटल, 2 दिनों का एक एक बड़ा विशाल का सर्वोत्कृष्ट और सर्वोत्तम टोटल कहा जा सकता है। चिंचपाड़ा टीम ने देवांश 11 चिंचपाड़ा, ध्रुवांश 11 चिंचपाड़ा के माध्यम से खड़ा किया था। इस बार गेंद को लॉन्ग क्षेत्र में खेला, ओ खराब फील्डिंग, नतीजा 4 रन। चौवा टीम का टोटल 19 बनता हुआ, बड़ा स्ट्रोक एग्जीक्यूट किया। इस बार मिड ऑन के फील्डर बिल्कुल दौड़ते हुए कैच के नीचे थे, 1 रन पूरा, दूसरी रन, मुकाबला पूरी तरीके से यहाँ पर कब्जे में लेने की कोशिश की जा रही है। ध्रुवांश 11 चिंचपाड़ा क्रिकेट टीम की तरफ से टीम का टोटल 21 रन बनते हुए इस ओवर की अंतिम गेंद अभी तक, ओ यस, व्हाइट बॉल, और व्हाइट बॉल की मिलती हुई अतिरिक्त रन, टीम के टोटल में इजाफा, 22 रन बनते हुए। अभी तक 43 रनों की आवश्यकता, 7 गेंदें, धीमी गति की गेंद, बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा, काफी बढ़िया कैच भी हो सकती थी लेकिन फील्डर ने जज नहीं किया, डबल माइंड रहे थे और आखिरी क्षणों में उन्होंने जंप लगाए, गेंद को अंदर धकेला और 3 रन अपने टीम के लिए बचाए। अब टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब 41 रनों की आवश्यकता है जीत के लिए, 6 गेंदे 41 रन, ये बनते हुए भी हमने देख। गेंदबाजी के लिए भाविन मुंडकर, स्ट्राइकर गेंदबाज, फुल टॉस गेंद, इस बार कड़ा प्रहार लगाया जरूर, गेंद लॉन्ग ऑन रीजन में ट्रैवल हो रही है, एक से ज्यादा कुछ नहीं। अब मुकाबले पर पूरी तरीके से शिकंजा कसते हुए इस मुकाबले को जीतने की आस लेकर गेंदबाज भाविन मुंडकर गेंदबाजी करते हुए, स्ट्राइक एंड के बल्लेबाज, कदमों का इस्तेमाल करने की कोशिश, यहां पर नाकामयाबी, अब झोली में गिरती हुई, दबाव और दबाव, मायूस हताश चेहरे नजर आ रहे हैं। अब सिद्धि विनायक अंजुर टीम के खीमे में नजर आ रहे, 4 गेंदों का खेल बाकी है। ये देखिए एक और बढ़िया गेंद, एक और बढ़िया गेंद, शानदार गेंदबाजी का मुजाहरा अब होता हुआ भाविन मुंडकर। 3 गेंदें बाकी है, 3 गेंदें बाकी, और ये भी बेल्स नीचे आती हुई, गेंदबाज को मालूम था ये खराब गेंद हमसे गिरी, लेकिन ऐसा कहा जाता है दोस्तों, भगवान की माया, कभी धूप कभी छाया, कभी उदय कभी अस्त, कभी प्रेम कभी नफरत, तो कभी हार तो कभी जीत, ये रहती है क्रिकेट में।
ओ ये देखिए यहाँ पर दो गेंदे काफी बढ़िया धुन बजाई पूरी तरीके से अंजुर टीम हार की ओर प्रस्थान करती हुई। एक और डॉट गेंद। अब दूसरे सत्र की अंतिम गेंद क्या होगा? अंतिम गेंद के ऊपर सिर्फ और सिर्फ 25 रन। ओहो एक और इस मुकाबले को जीत लिया है ध्रुवांश 11 चिंचपाड़ा क्रिकेट टीम ने। और इस मैच के मैन ऑफ द मैच रोशन पाटिल, इस मैच के मैन ऑफ द मैच। चिंचपाड़ा संघाचा कर्णधार यायचा आहे नाणेफेक करण्यासाठी। अभिषेक भगत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल। या दोन्ही दरम्यान हायवे दिवा विपक्ष ध्रुवांश 11 मधुकर वॉटर सप्लायरचे मालक काय नाव? अभिषेक भगत उसारलीचे